नंतर दुपारी मस्त असं छान आवरून घेतलं आणि नंतर पिल्लूला स्कूलमधून घेण्यासाठी निघाली. स्कूलमधून निघाले आणि मस्त त्याला ज्यूस प्यायचा होता म्हणून आम्ही रस्त्यात थांबलो. त्यालाही ज्यूस दिला आणि मलासुद्धा उपवास होता तर म्हटलं चला मीही ज्यूस पिते. दोघांनी मस्त असा ज्यूस एन्जॉय केला आणि पिल्लूला तर माझ्या रोज दिला तरीही चालतो. आणि नंतर मस्त ज्यूस वगैरे पिऊन घेतला आणि रस्त्यातच जाताना आहे ना दत्तगुरूंचं मंदिर आहे तर म्हटलं आज दत्त जयंती होती तर पाया वगैरे पडून घ्यावं. तर इकडे दत्तांचा जन्म वगैरे इकडे काहीतरी आता भजनाची वगैरे त्यांची तयारी चालू होती त्यासाठीच बायका वगैरे गोळा होत होत्या आणि इकडे महाराज लोकसुद्धा आलेली होती. आणि मस्त असं मंदिरामध्ये बसलो थोडा वेळ आणि निघालो घरी जाण्यासाठी. घरी आले मग नंतर आज पौर्णिमासुद्धा होती तर मला सत्यनारायणची सुद्धा पूजा करायची होती. मग उंबाठ्याजवळ मस्त छोटीशी रांगोळी काढून घेतली, हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आणि मस्त प्रसन्न वाटत होतं. देवीजवळ सुद्धा इकडे देवपूजा केली होती तिथं सुद्धा रांगोळी काढायची होती, तेही रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि मस्त संध्याकाळची आहे ना सत्यनारायणची पूजा मला करून घ्यायची होती तर पौर्णिमेला मी सत्यनारायण करत असते. ते इकडे सत्यनारायणची सुद्धा पूजा वगैरे करून घेतली आणि पूजा करण्यातच बराच असा वेळ गेला. त्यानंतर जेवण वगैरे बनवून घेतलं आणि मग इकडे मी पोथी वगैरे वाचायला घेतली. पोथी वगैरे वाचून घेतली आणि पिल्लूच्या पप्पांना यायला उशीर होता तर मग आम्ही दोघांनीच आरती वगैरे सुद्धा करून घेतली. तर इकडे मी पोथी वाचत होती तर याचं चालू होतं, याला सुद्धा पोथी वाचायची होती आणि तोही माझ्यासोबत पुस्तक वाचत होता. त्यानंतर मस्त आरती वगैरे केली, देवांना नैवेद्य दाखवला. तर आज जेवणात असं काही बनवलं होतं, खीर, पुरी, भात वगैरे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. चला भेटू पुढल्या व्हिडिओ.